वाहन चांगलं आहे सर, तोडायला चांगलं आहे, माल पण चांगला निघतो, क्वालिटी मार्केटला भाव पण चांगला येतो. भेंडीची साईज पण भारी आहे, क्वालिटी भारी आहे, उत्पादन भारी आहे. वजनाला एक नंबर आहे. मी शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स देऊन सांगितलं होतं की तुम्ही ही भेंडी लागवड करा. खूप चांगल्या क्वालिटीचा माल ज्याची मध्ये कलर डिक्लेरेशन नाहीये, कुठं फोडं मारल्या जात नाहीये. पूर्ण शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, ही पण लावा, अदर वाहन पण लावा, पण तुम्हाला कळेल कोणतं वाहन कसं आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण धुळे जिल्ह्यातील खडकाळ आणि माळरानातल्या एका प्रक्षेत्रावरती आहोत, जिथं देशातील भाजीपाल्यामधील अग्रगण्य भाजीपाला कंपनी US ॲग्री सीड्स यांचं SW006 हे भेंडीचं वाण लागवड झालेली आहे. SW006 या वाणाचे सक्सेस स्टोरी आपण वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सीझन मध्ये पाहिलेले आहेत. आणि जर आपण बघितलं 006 हे वाण प्रामुख्याने रब्बी करता या कंपनीनं आपल्याला रिकमेंड केलेलं आहे. आणि या प्रक्षेत्रामध्ये आपण बघत असताना 1.25 किलो लागवड इथं झालेली आहे. या 1.25 किलो मध्ये आज 20वा तोडा आहे. या 1.25 किलो मध्ये या थंडीमध्ये सुद्धा 2.5 क्विंटल एवढं उत्पन्न एका तोड्यामध्ये हे वाण आपल्याला देत आहे. एक किलो 1.25 किलोला आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक 006चं 4 क्विंटल 5 क्विंटल पर्यंत आपण उत्पन्न पाहिलेलं आहे. असं उत्पन्न देणारे हे वाण पंचक्रोशीतील जवळपास 8 ते 10 गावातील या शेतकरी बंधूंनी या प्लॉटवर येऊन स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि कंपनीनं चॅलेंज केलेलं आहे की या संपूर्ण प्रक्षेत्रामध्ये एक तरी झाड आपल्याला बिना फुटव्याचं दाखवा. वैशिष्ट्य जर आपण बघितलं या वाणाचं, तर प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की फुटवा. या कार्यक्रमाला उपस्थित व्यापारी वर्ग असेल, शेतकरी बंधू असतील किंवा कंपनीचे प्रतिनिधी अधिकारी वर्ग असतील, तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूयात त्यांचे अनुभव. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव वाल्मिक रमेश पाटील, गाव खोरदड, तालुका जिल्हा धुळे. वाहन चांगलं आहे सर, तोडायला चांगलं आहे, माल पण चांगला निघतो, क्वालिटी मार्केटला भाव पण चांगला येतो. त्याला आपली 5 पॅकेटची लागवड आहे, 1.25 किलो बियाणं आहे. त्याला एक दिवसाआड 2 क्विंटल 2.25 क्विंटल असा माल निघतो. 007/6 तोडायला चांगली आहे आणि मालाला क्वालिटी आहे चांगली आणि वजनाला पण चांगली आहे. युवराज बटा पाटील, गाव कोरदड, एकच नंबर व्हरायटी आहे. सगळे भेंडीची साईज पण भारी आहे, क्वालिटी भारी आहे, उत्पादन भारी आहे. आमचा आजू पण चालू आहे, 60वा तोडा आहे. आता चालूले आज सुद्धा तोडलेले आहे. आमच्यावाले क्विंटल ते 1.5 क्विंटल माल चालू आहे. माझं नाव विक्की पाटील, मी खोरदडचा राहणारा. या शेतकऱ्यांना मी बियाणं दिलं होतं US ॲग्रीचं 006, तर ते त्यांना माहिती नव्हतं. आपण छाती ठोकून सांगितलं की तुम्ही ही भेंडी लावा, तुमच्या स्वतःच्या शेतात एक वेळा लावून बघा. आणि विक्की दादा ते आले, त्यांना सांगितलं की एक वेळेस त्या प्लॉटवर जाऊन बघा, फक्त प्लॉट कसा बनवलेला आहे शेतकऱ्यांनी एवढी भारी टेक्निक ठेवलेली, एवढा जबरदस्त फुटवे आहेत भेंडीला. विक्की दादा ते आले, आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. बरोबर. आणि व्हरायटी तुम्हाला जेवढ्या ठिकाणी वाटली, शेतकऱ्यांकडे जेवढ्या ठिकाणी 4x1 लागवड करायला लावली, डबल लाईन, तर उत्पन्नामध्ये कसं वाटलं? उत्पन्न तर एक नंबर दिलं. शेतकरी डायरेक्ट खुश झाले, स्वतःहून म्हटले की आम्हाला 006 भेंडी पाहिजे, दुसरी व्हरायटी नका देऊ. बरोबर. आता तुम्ही मार्केटला देताय, काय रिस्पॉन्स आहे मार्केटला? तर सगळ्या भेंडींपेक्षा 2, 4, 5 रुपये फास्टच खपते भेंडी. वजनाला कशी आहे? वजनाला एक नंबर आहे. मी शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स देऊन सांगितलं होतं की तुम्ही ही भेंडी लागवड करा. शेतकरी बंधूंनो, सगळ्यांना नमस्कार. आज दिनांक 24 जानेवारी आपण आलेलो आहे खोरदड गावामध्ये. या ठिकाणी US ॲग्री सीडचा SW006 हे उन्हाळी हिवाळी वाण प्रत्यक्षात प्लॉट लागवड केलेला आहे. आणि हे दाखवण्यासाठी आज या सगळ्या शेतकरी बंधूंना आम्ही इथं बोलवलंय. या ठिकाणी दिसून येत आहे का लागवडीच्या नंतर आज खूप चांगल्या क्वालिटीचा माल ज्याची मध्ये कलर डिक्लेरेशन नाहीये, कुठं फोडं मारल्या जात नाहीये किंवा कुठं भेंडीच्या नवीन लाईन्स किंवा शिरा तयार होत नाहीये, अशा याच्यामध्ये उत्पादनाची क्वालिटी आणि क्वांटिटी हे सगळे शेतकरी बंधूंना इथं दिसून येत आहेत. आणि हे सगळे शेतकरी बंधू आज US ॲग्री सीडचं SW006 हे वाण बघून खुश होत आहेत. या वाणाचे वैशिष्ट्य थोडक्यात काय, हिवाळी उन्हाळी लागवडीसाठी चालते. दुसरी गोष्ट, अंतर जास्त ठेवायचं आहे. इतर वाणांच्या मानानं कमी बियाण्याची लागवड करून इतर वाणांपेक्षा डबल उत्पादन घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीचं किंवा अशा क्वालिटीचं हे US ॲग्री सीडचं SW006 हे महाराष्ट्रातील आपल्या खानदेश पट्ट्यातील किंवा जळगाव धुळे जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बंधूंनी याची लागवड करावी. अधिक माहितीसाठी आमच्यासोबत संपर्क करावा. धन्यवाद.
नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर नरेश मोडक, पीडी मॅनेजर म्हणून मी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काम करतो. ही व्हेरायटी साधारणतः मी 3 वर्षापासून आपल्या एरियामध्ये टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर याच्यामधली काही गोष्टी आम्हाला जे गुणधर्म चांगले वाटले की हिवाळ्यामध्ये वाढ न होणारी वाण असतात आपल्याकडे, पण ही वाढ होणारी वाण आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्रीचा आणि दिवसाचं जे तापमानामध्ये फरक जाणवल्यानंतर फोडं जे प्रमाण येते हे या व्हेरायटीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे जाणवणार नाही. आणि फ्रूट क्वालिटी जर बघितलं तर एक समानता कलर आणि एक्सपोर्टमध्ये चालणारी ही व्हेरायटी आहे. सगळ्यांनी याचा इथं प्रत्यक्ष प्लॉट बघावा. शेतकरी बंधूंनो, आज जो प्लॉट आपण बघतोय त्याचाच एक प्लॉट लागवड केलेले शेतकरी आपल्यासोबत आहे. त्यांचं थोडक्यात मनोगत. भाऊ, तुमचं नाव? योगेश आधार पाटील, धामणगाव, तालुका जिल्हा धुळे. SW006 भेंडी, 6 नंबरची भेंडी किती वर्ष झाले पाहताय, लावताय? मी 2 वर्ष मागच्या वर्षी मी यंदा पण लावली आहे. आता तुमच्याकडे आता- प्लॉट चालू आहे? हो, चालू आहे. किती तोडे झाले? 45 तोडे झाले आहेत. 45 तोडे झाले. हो. किती किलो बियाणं लावलेलं आहे? मी 1.5 किलो बियाणे. किती बाय कितीवर लागवडीचं अंतर आहे? माझा 3.5 बाय असा 1 फुटावर 3.5 बाय 1 सव्वा असेल. हो. बर, किती माल निघतोय सरासरी तोड्याला? पहिले 2-2.5 क्विंटल माल निघायचा. हा. आता कमी झालाय. आता म्हणजे आवडता आहे ना. बर आता 1 क्विंटल पर्यंत निघतो. बर, कशी काय राहिली मालाची क्वालिटी आतापर्यंत? या पहिले सुरुवातीला 75 रुपये किलो पासून हा. आता तरी बी माल आहे ना. हा. आता 50 रुपये 45 रुपये चालू आहे. बर, मग रेट मार्केटमध्ये मिळाला, हो. पैसा झाला, हो. मालाची क्वालिटी पहिल्यापासून चांगली राहिली, हो, उत्पादन समाधानकारक निघालं. एकच नंबर. थंडीमध्ये इतर व्हरायट्यांपेक्षा या व्हरायटीनं काही वेगळं करून दाखवलं का? एक लोंग पण गळलेली नाही आमची. गळलं नाही. हा. मग इतर व्हरायट्यांपेक्षा US ऍग्री सीडचं SW006 लावणं फायद्याचं का नाही? नाही, चांगलं आहे. पूर्ण शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, हा. ही पण लावा, अदर वाहन पण लावा. हा. पण तुम्हाला कळेल कोणतं वाहन कसं आहे. फरक बघण्यासाठी हो. जे येते. हो. पण आतापर्यंत जे तुम्ही म्हणला की पैसे मिळाले, उत्पादन आलं, एकंदरीत इतर व्हरायट्यांपेक्षा चांगलं झालं असेल ना. हो. तर हा आमच्या मागच्या वर्षी सुद्धा इतर लावली होती, पण हा. यंदा फक्त 0.7 लावली मी. म्हणजे तुम्हाला अनुभव आले हो, म्हणून तुम्ही इतर व्हरायटी लावली नाही. लावली नाही. हा, तुम्ही स्वतः व्यापारी पण आहेत. हो. कोणत्या मार्केटला माल देतात? वाशी आणि नाशिक. वाशी आणि नाशिकला. टॉप क्वालिटीत विकला जातो का माल? हो, माल एकच नंबर म्हणजे उघडतात पण नाही, फक्त नावावर माल जातो तो. नावावर माल जातो. हो. हा असा आमच्या भाऊंचा US ऍग्री सीडचा SW006 बद्दलचा अनुभव. शेतकरी बंधूंनो, आज 24 जानेवारी 2026 आज आपण US ॲग्रीच्या या भेंडी प्रक्षेत्राला व्हिजिट करण्याकरता आलो आहे. आणि हा एरिया जर संपूर्ण बघितलं तर धुळे जिल्ह्यातील हा डोंगराळ एरिया आहे. या डोंगराळ एरियामधून वाट काढत रस्ता बिकट आहे, तरीसुद्धा शेतकरी बंधू अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद शेतकरी बंधूंचा आजच्या कार्यक्रमाकरता राहिला.